गुरुचरित्र हा दत्तभक्तीचा एक दिव्य प्रवास आहे. गुरुचरित्राचा केंद्रबिंदू म्हणजे सद्गुरू, कारण दत्त म्हणजे परम गुरुतत्व जो भक्ताला अंधारातून प्रकाशाकडे नेतो. सद्गुरू म्हणजे जो मार्ग दाखवतो पण स्वतः मार्ग बनून चालतो, जो कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा समतोल शिकवतो, जो भक्तांच्या दुःखाला स्वतःच्या हृदयात घेतो, जो प्रेमाने, कृपेने आणि सत्याने जीवन बदलून टाकतो. गुरूंच्या कृपेने शक्य अशक्य होते, असह्य सह्य होते आणि दैवही बदलण्याची शक्ती मिळते. श्रद्धा, विनय, सत्यनिष्ठा, गुरुसेवा आणि सतत गुरुचरणावरील प्रेम. गुरुचरित्रात पुन्हा पुन्हा सांगितले आहे की गुरुचरण म्हणजे जीवनाचा सुरक्षित आश्रय. मनातील भीती, दुःख, पाप, राग, भ्रम गुरुचरणांवर टेकले की वितळून जातात. जसं पाण्यावर सूर्याचं किरण पडलं की काळोख नाहीसा होतो, तसेच गुरुचरणावर विश्वास ठेवला की जीवन उजळून निघते. जो गुरूंना निष्ठेने मानतो तो कधीही हरत नाही. गुरूंची माया, दयाळुता आणि कृपा ही भक्ताच्या प्रत्येक पावलात संरक्षण करते. दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे, हृदयी माझ्या नित्य विराजे. दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे.